पाहुयात प्रमुख शहरातील बातम्या। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर 4 फेऱ्या गोळीबार करण्यात आला। मुंबईतील जुहू परिसरात दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली आहे। या घटनेत कोणीही जखमी झालं नसून परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। धरणगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून पाहणी करण्यात आली आहे। नुकसानीचे पंचनामे करून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। बदलापूरमध्ये धावती लोकल पकडताना तरुणीचा मृत्यू झाला। भीषण अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। पुण्यातील ग्लोबल एज्युकेशन फेअरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यामध्ये मोठ्या प्रमाणात पुण्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय। 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या एज्युकेशन फेअरला भेट दिली आहे। नागपूरमधील उपमुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या विजयगडावरील अजित पवार नावाची पाटी बदलली आहे। विजयगड निवासस्थानाला श्रीमती सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्री अशी नवी पाटी लावण्यात आली आहे। सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडताच पाटी बदलली।